आपण वाकीशिवणे सहकारी साखर कारखाना युनिट नंबर धाराशिवचं जे 4 नंबरचे युनिट आहे आणि ह्या ठिकाणी आज शेतकऱ्यांचं आणि युवा शिवसेनेचं उपोषण आहे, आमरण उपोषण आहे. आणि ह्या उपोषणाचा आज 3रा दिवस पूर्ण झालेला आहे मित्रांनो. गेले 5 तारखेला ह्याने उपोषण चालू केलेलं आहे आणि हे आमरण आणि आंदोलन असल्यामुळं हे तिघांचं आंदोलन आहे. शंकर मेटकरी आहेत, हे सुभाष भोसले आणि सचिन सुरवशे आहेत मित्रांनो. आज ह्यांची प्रकृती अतिशय प्रकृती ढासळलेली आहे. कोणाच्या उलट्या झालेत, फार मोठ्या प्रमाणात डोकं दुखत आहे आणि चक्कर सुरवश्यांचा बीपी वाढलेला आहे मित्रांनो. आता आपण त्यांना विचारू, सुरवशे काय काय तुम्हाला त्रास काय जाणवला आज? डोकं दुखते, बीपी वाढला होता रात्री. प्रशासन काय आमची दक्षता घेणार? ह्यांचा बीपी वाढलेला होता आणि प्रशासन त्यांचं म्हणणं आहे की आज आम्ही 3 दिवस पूर्ण झाले तर आंदोलन करून व्याकुळ झालेले आहेत आणि जेवणाचं कण नसल्यामुळं त्यांना अशक्तपणा आलेला, बीपी वाढलेला, चक्कर येते. आता सुभाष भोसले, तुम्हाला काय त्रास होतोय का? मला काय डोकं दुखतंय आणि बीपी वाढला होता सकाळी चेक केल्यावर. मॅडम आलत्या, राजगुरू मॅडम, त्यावेळेस बीपी वाढलेला होता. काय मग तुमचं अंग थरथर कापत होतं होते सकाळी, मग त्यामुळे झालते. बाकीच्या मॅडम आलत्या, राजगुरू मॅडम, बीपी वाढलेला आहे, चक्कर येते की डोकं दुखतं. आज तुमच्या आंदोलनाच्या ठिकाणी काय भेट द्यायला कोण आलेलं होतं का? तहसीलदार मॅडम आलत्या, चौकशी केली, विचारले का दराजे वगैरे चौकशी, आमच्या तब्येतीची चौकशी करून गेले. बाकी कोण आले नाही, कारखानदार बी कोण आले नाहीत आणि कोण दुसरे पण आले नाहीत. बाकी शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात येत आहे. मित्रांनो, आज 1000 ते 1500 शेतकऱ्यांनी ह्यांना भेट दिलेली आहे. पण कारखान्याचे जे संचालक बॉडी आहे याच्यातील कोणीही लोक इकडे फिरकत नाहीत. आता आपल्या समोर शंकर मेटकर आहेत, त्यांना बी आज भरपूर त्रास झालेला आहे. सध्या त्यांचं डोकं दुखत आहे. त्यांचा बोलण्याची इच्छाही नसताना आपण त्यांना विनवणी केली की 2 शब्द बोला तुम्ही. कारखान्याचे जे संचालक असतील त्यांच्यापर्यंत तुमचा आवाज, तुमची व्यथा गेली पाहिजे. आता त्यांना बोलू. शंकर भाऊ, तुमची काय म्हणते तब्येत आज बिघडली, डोकं दुखते आणि उलट्या झाल्या आणि पोट बी दुखते. पोट दुखतंय? तुमचं बी अंग थरथरत होतं वाटतं? चक्कर थोडी आल्यासारखं जाणवले, पण उलट्या जास्त झाल्या. उलट्या जास्त होते, डोकं आणि उलटी. बरं, तुम्ही काय यांना विनवणी करू शकताय का? कोणाला? ह्या संचालक बॉडीच्या लोकांना विनवणी करून तुम्ही बोलू शकताय का? विनवणी करायला काय, ते ऐकूनच घ्यायला तयार नाही. तिथं आलीच नाहीत कोण. पहिल्या दिवशी आले, त्याच्यावर परत इकडे कोण फिरकलंच नाही. एमडीचा तर विषयच नाही. एमडी नाही, चेअरमन, कुणाचा संपर्क नाही अजिबात. मित्रांनो, वाकीशिवणेच्या ह्या इलाक्यामध्ये पंचकृषी ह्या भागातला सांगोल तालुक्यातला हा एकमेव साखर कारखाना आहे आणि या आसपासच्या भागामध्ये भाटघर कॅनल वाहत असल्यामुळे अतिशय मोठ्या प्रमाणात ऊसाची शेती केली जाते आणि इथल्या शेतकऱ्यांना 2800 दर दिलेला ही मान्य नाही. कारण का पंढरपूर तालुक्यामध्ये 3000 आहे. आमच्यावर अन्याय होतो. हे आम्हाला 200 रुपये मिळतील, लेकरा बाळांची शिक्षण फी असेल, आरोग्य सुविधा असतील, शेतीच्या गरजा असतील, हे भागवण्यासाठी 200 रुपये अतिशय महत्वाचे आहेत. काय काय जणांचा 2-2, 3-300 टन ऊस जातो. ह्यांची बी प्रचंड मोठी ह्याच्यातून पैशाची हानी झालेली आहे आणि हेच मागणे आज त्यांच्या अंदाजाने 1000 ते 1500 पब्लिक त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहे. पण हेतलं जे प्रशासन आहे, थोडक्यात कारखान्याची बॉडी ह्याच्याकडे दुर्लक्ष करते. पण ह्यांचं बी तिघांचंही ठाम म्हणणं आहे, आम्ही आमचा शेवटचा विधी जरी झाला तरी आम्ही आंदोलन माघारी घेणार नाही. आम्हाला 3000 रुपये दर मिळाला पाहिजे. उद्या त्यांनी रस्ता रोकोचा अर्ज दिलेला आहे, परवा वेगळं स्वरूपाचं आंदोलन केलं जाणार आहे. त्यांच्याकडून बी ऐकू आपण. कोणतं आंदोलन करणार आहे तुम्ही? उद्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे. परवा सगळं पूर्ण कारखान्याचे आत आणि बाहेर दोन्ही प्रकारची वाहनं जाणार नाहीत. मित्रांनो, ह्यांना जोरदार पाठिंबा असल्यामुळं हे जनशक्तीच्या जोरावरती कारखाना बंद करण्याची लोकांची इथल्या आक्रमक भूमिका आहे. प्रशासनाला योग्य मार्गदर्शन घेऊन ते कारखाना बंद करतील. तुम्हाला काय बोलायचं आहे का? नाही, आता ते बोलले तेच, आम्ही उद्यापासून तीव्र आंदोलन करणार आहे.
आंदोलनाची धग वाढवण्याची शक्यता आहे. प्रशासकाने आणि कारखानदारांनी ह्याच्यावर काळजी घेतली पाहिजे. इथं आपले महुद गटाचे शिवसेनेचे नेते नवल गाडे सुद्धा आहेत. आपण नवल गाडे काय म्हणतात ते ऐकू. नवल गाडे काय. या ठिकाणी शेतकऱ्यांची फार मोठी अवस्था आहे आणि ही अवस्था यांच्या लक्षात आल्यानंतर शंकरभाऊ मेटकरी, सुभाष, सचिन सुरवशे आणि त्यांचे सर्व मित्रमंडळी यांच्या लक्षात आल्यानंतर हा आंदोलनाचा पर्याय घेतला. याच्या अगोदर सुद्धा त्यांनी निवेदन देऊन, अर्ज देऊन 3,000 रुपये करण्याबाबत विनंती केली होती, परंतु त्यांनी कसली दखल न घेतल्यामुळे हा अन्नत्याग आंदोलन, आमरण उपोषणाचा पर्याय या ठिकाणी घेतलेला आहे. आणि आता या सर्व आंदोलकांची आणि या आंदोलकांना पाठिंबा देणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांची एकच विनंती आहे, 3,000 रुपये दर आम्हाला दिला पाहिजे. दिवाळी नाही, दसरा नाही, असलं काही तुमचं कारण आम्ही ऐकून घेणार नाही. 3,000 रुपये आम्हाला दर द्या, आम्ही आंदोलन सोडायला तयार आहोत. 3,000 रुपये ही त्यांची भूमिका आहे. 3,000 जर 1 रुपया जर कमी दिला तर ते आंदोलन सोडणार नाही. ते त्यांची भूमिका ठाम आहे. 3,000 दिल्याशिवाय उठत नाहीत ना, अजिबात उठत नाही. बाहेरचे लोक शेतकरी आंदोलन करतील, आम्ही इथनं अजिबात उठणार नाही. ओके. काय तुम्ही 3,000 रुपये पहिली उचल मिळाली पाहिजे, हीच आमची मागणी. सुरवशे 3,000 मिळाल्याशिवाय उठणार नाही. या तिघा जणांनी जे आंदोलन केलं यांची तिघांची ही अपेक्षा आहे. सर्वसामान्य शेतकऱ्याला 3,000 रुपये नुसार दर मिळाला पाहिजे आहे. बंद कर.